बारामती शहरामध्ये जेवढ्या मालमत्ता आहे त्याच्यामध्ये निवासी बांधकाम परवानगी घेत नाही आणि व्यावसायिक बांधकाम करताय किंवा ज्या कंपनीला आपण ते काम दिलेलं आहे त्या कंपनीने ते काम चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे, तर आपण त्या बाबतीत काय कशा पद्धतीने निर्णय घेणार? ज्यावेळेस हे काम केलं होतं किंवा त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यावेळेस ते प्रशासनाच्या म्हणजे प्रशासक तिथं होता. मी CEO साहेबांना मागच्या 2-3 दिवसापूर्वीच सूचना केलेल्या आहे की जे जे आपल्या नगरपालिकेमध्ये ठेकेदारी पद्धतीने कामं होतात त्याचा पूर्ण मला SOP तयार करायचं आहे. SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. त्यामध्ये कसं काम झालंय, काय केलं नेमकं काम त्यांनी आणि काय इव्हॅल्युएशन केलं आणि ते इव्हॅल्युएशन आपल्याला कसं उपयोगी पडलंय नाही पडलंय हे बघून आपण पुढे जाऊ. निश्चित त्यामध्ये जर काय त्रुटी असतील तर आपण परत तिसऱ्या एजन्सीला, कारण की त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्ही तुमच्या माध्यमातूनच मला तो प्रश्न कळतोय की निवासी ठिकाणी कमर्शियल केलं किंवा असं जे केलं असेल तर त्यामध्ये निश्चित आपला कर बुडतो आणि ते कर वाढवणं किंवा जर चुकीच्या पद्धतीने कर बुडवला जातो त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू की त्याला दुरुस्त करण्यासाठी आम्ही थोडा वेळ लागेल, कारण की आत्ता आम्ही जानेवारी महिन्यात आलो. आत्ता आपला अग्रक्रम जो मागचा कर थकीत आहे तो त्या पद्धतीने गोळा करायचा. एप्रिल महिन्यापासून ही एक्सरसाइज आपण सुरू करू की नवीन वर्षामध्ये, म्हणजे आपल्याला त्याला सर्वेला सुद्धा जास्त वेळ मिळेल. बारामतीचा विकास झाला हे सुरू आहे, परंतु काही भागाचा विकास झाला नाही त्याचा उल्लेख दादा वेळोवेळी करत असतात. कसं प्राधान्य राहणार आहे या भागाचा विकास झाला नाही कसं प्राधान्य राहणार? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की माझं सर्वोच्च प्राधान्य जे असेल ते झोपडपट्टी मुक्त बारामती शहर करण्याचं असेल आणि तोच मानस आदरणीय दादांचा आहे. ज्या ज्या ठिकाणी विकास झालेला नाही त्या ठिकाणी सगळ्यांना हक्काची गरज कशी आपल्याला तिथं घरकुलाचे प्रकल्प राबवता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि जिथं इतर ठिकाणीही सुद्धा म्हणजे निश्चित फक्त त्या काही भागामध्येच मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत असं नाही, पण ज्या इतर वाढीव भागामध्ये सुद्धा असे प्रश्न आहेत त्या सगळ्या भागांमध्ये आम्ही पुढच्या 1 महिन्यामध्ये 20 प्रभाग आहेत जवळपास, आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये पुढच्या 1 महिन्यामध्ये मी आणि सर्व नगरसेवकांची टीम सर्व विभाग प्रमुख समक्ष जाऊन सगळ्या विभागांमध्ये म्हणजे प्रभागांमध्ये फिरून आम्ही तिथले प्रश्न जाणून घेऊन त्याच्यावर निश्चित एक कालबद्ध कार्यक्रम आखणार आहोत. आपण एका सत्कारामध्ये सांगितलं होतं की आमराई आणि साठेनगरचा विकास राहिलेला आहे तो बी आपल्याला करायचा आहे, कारण की तो मुद्दा सारखा वेळोवेळी ती समोर येतोय. आत्ता मी तुम्हाला तेच सांगितलं, अमराई साठेनगर आपल्या तांदूळवाडीमधले गावठाण भागामध्ये काही आपले तिथं लोक राहतात, तिथं सुद्धा काही असे झोपडपट्टीचे प्रश्न आहेत. या सर्वच भागामध्ये काही अजून आपल्या अनंत आशा नगरमध्ये आपल्या सर्वे नंबर 220 मध्ये किंवा आपल्या लोहार समाजाचं सुद्धा सोसायटी आहे तिथं सुद्धा आपले असे प्रश्न आहेत. निश्चित जिथं जिथं विकास थोडा जिथं कमी प्रमाणात झालेला आहे त्याच भागातला विकास हा प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. बारामती शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी शौचालय नाही. महत्त्वाचं म्हणजे महिला बाहेर गावावरून येतात किंवा शहरातले असतात त्यांची कुटुंबना होते, अशा पद्धतीने शौचालयाचा विषय तुमचा. निश्चित हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच ठिकाणी शौचालय नाही. आता आपण एक शौचालय 10व्याच्या घाटापाशी केलं, तुम्ही बघितलं असेल. आज ते कसं चांगल्या पद्धतीने ठेवलं जातं किंवा त्याचं हाऊसकीपिंग कशी केलं जाते हे तुम्ही बघत असताल. माझं तुम्हाला विनंती राहील की कधी कधी तुम्ही जाऊन बघून या, कारण आमचं जर काही यंत्रणा कमी पडत असेल पण त्याची संख्या वाढवण्यासाठी निश्चित आपण प्रयत्न करतोय. आता भिगवण रोडला सुद्धा आपण ठीक करतोय. जिथं जिथं एक्झिस्टिंग आपले टॉयलेट्स आहेत ते सगळे टॉयलेट्स आम्ही जे आत्ता जे 5 स्टार टॉयलेट्स किंवा जे आता चांगल्या पद्धतीचे टॉयलेट्स करायचा जो मानस आता केलेला आहे त्या पद्धतीने त्याला टप्प्याटप्प्यामध्ये नागरी लोकवस्तीमध्ये सुद्धा जे टॉयलेट्स आहेत जिथं लोक वापरतात, म्हणजे जे आपल्या महिला सुद्धा दैनंदिन आपले जे टॉयलेटची ज्याला जायला लागतात त्याच्यामध्ये विशेष करून सावित्रीबाई फुलेच्या ठिकाणी किंवा सटवाजीनगर या भागामध्ये पानगल्ली या भागामध्ये सुद्धा टॉयलेटचे प्रश्न आहेत. ते निश्चित टॉयलेट्स इतके चांगले ठेवण्यात येतील आणि रोडवर सायनेज लावण्यात येईल की इथं आपलं टॉयलेट आहे, म्हणजे रोडवर. इथं आता सपोज 10व्याच्या घाटाचं टॉयलेट आहे, आता जर का आपण माळेगाव पंधरावरनं आलं आणि कोणाला टॉयलेटला जायचं असेल तर तिथून 1 मिनिटाच्या अंतरावर आहे, म्हणजे कुठं नियरेस्ट टॉयलेट आहे. आता आपल्याला गुगल मॅप्सवर दिसतं तसं बारामतीच्या मॅप्सवर सुद्धा आम्ही AIच्या माध्यमातून आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कुठं कुठं टॉयलेट्स आहेत हे जर स्पेसिफिकेशन करून घेऊ, नियरेस्ट टॉयलेट कुठे. आता तुम्ही बघितलं ज्या ज्या ठिकाणी आम्ही नवीन नवीन बागा केल्या त्या ठिकाणी सगळ्या अत्यंत चांगल्या दर्जाचे टॉयलेट्स आहेत आणि ते चांगल्या टॉयलेटचे टॉयलेट सुद्धा कसे चांगले
पद्धतीने रोज त्याचं हाऊसकीपिंग करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. हे झालं आपल्या नगरपालिकेच्या टॉयलेटच्या. आमच्या जेवढ्या संस्था आहेत किंवा जेवढे संस्थेचे पेट्रोल पंप आहेत, पेट्रोल पंपवरचं सुद्धा टॉयलेट हे मेंटेन ठेवणं त्या पेट्रोलियम कंपनीचं कर्तव्य असतं. मी उद्या आज चार्ज घेतलेला आहे. मी उद्या सगळ्या पेट्रोल पंप मालकांना आणि पेट्रोल पंप जे ऑपरेटर्स आहेत बारामतीचे त्यांना सुद्धा बोलवणार की त्यांना बोलून सुद्धा त्यांचे टॉयलेट्स तिथं मेंटेन आहेत की नाही ते आमचा आरोग्य विभाग त्यांना चेक करेल. त्यांच्या वरिष्ठ लेवलचे म्हणजे इंडियन ऑइल असेल, HP असेल, त्यांना सुद्धा सांगेल की तुम्ही सुद्धा तुमचे टॉयलेट्स ठेवा. म्हणजे तो नागरिक त्यांचा एक ग्राहक असतो ना, पेट्रोल डिझेल भरायला तिथं गेला, तिथं सुद्धा आपले टच पॉईंट असतात. आता आम्ही परदेशात जातो, KFC मध्ये टॉयलेट असतं किंवा आपल्या KFC मध्ये सुद्धा टॉयलेट असतं. या सगळ्या आस्थापना ज्या इतर आस्थापना आहेत विक्रीच्या, तिथं सुद्धा टॉयलेट्स असतात चांगले. ते सुद्धा नागरिकांना कसे खुले करता येतील यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतो. राज्य शासनाने अभय योजना, नगरपालिकेला अभय योजना लागू केली होती, परंतु आपल्या प्रशासनाच्या चुकीमुळे त्यांनी ठरावच केला नाही. त्यामुळं घरपट्टी असेल, शास्ती असेल, ते दंडाची तरतूद अजून नागरिकांना भरावी लागते. तर आपण ती प्राधान्य त्याला देणार आहात. मी निश्चित आज चार्ज घेतलाय. अभय योजनेच्या बाबतीत काही प्रशासनाला अडचणी असतात, त्या काही धोरणात्मक निर्णय जे असतात, या धोरणात्मक निर्णय असतात जिथं नगरपालिकेचं हित रिलेटेड असतं तर ते त्यांना घेता येत नाही. बरोबर ना साहेब? त्यामुळे त्यांनी घेतलेलं नसावं. मी उद्या त्या बाबतीत माहिती घेतो अभय योजनेच्या बाबतीत. आणि अभय योजनेचं पिरियड संपलं ना आहे, तर कसा अभय योजनेसाठी सगळ्या नागरिकांना तो त्याचा लाभ मिळेल या चालू वित्तीय वर्षीमध्ये म्हणजे 25-26 मध्ये मिळेल. यासाठी मी निश्चित तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना कळवतो की आपण त्याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करू आणि पारदर्शक काम करू आणि लवकरात लवकर कारवाई करू. बारामतीमध्ये अपघाताचं प्रमाण जास्तीत जास्त आहे. वेळोवेळी प्रयत्न देखील केले जात आहेत, परंतु संपूर्णतः अपघात कमी होण्यासाठी काय प्रयत्न करणार? वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहे? अपघात आणि वाहतूक हे दोन्ही महत्वाचे आहेत किंवा पार्किंगचाही प्रश्न महत्वाचा आहे. परवा मी मंडईमध्ये गेलो असताना तिथं मंडईमध्ये चांगल्या पद्धतीचं पार्किंग आहे, पण त्या गाडीवर जाण्यावरनं बरेचसे मतमतांतर आहे. खरं तर माझी गाडी छोटी आहे. तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये बघितली, तुम्ही छोटी गाडी वाटवर होतो, ती ऑटोमॅटिक गाडी 5 जण बसली होती तरी गाडीवर गेली. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना जाता येते त्यांनी निश्चित त्याचा उपयोग करावा. बरेचशा वाहनतळांच्या गाड्यांनी तिथं पार्किंग सुरू केली. दुसरी गोष्ट, आपण जिथं जिथं सुशोभीकरण करतोय तिथं आपण पार्किंगची सोय करतोय. तिथं आपण रोड साईडच्या कडेला पार्किंग देतोय. तुम्ही बघितलं भिगवण रोडला कसा पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा निश्चित मदत झाली. तिसरी गोष्ट, आता मी काल व्यापारी मेळावा ज्यावेळेस होता आभाराचा, त्या अनुषंगाने आमचा सत्काराचा मेळावा होता, त्या अनुषंगाने मी तिथं सांगितलं मोती बागेपासून ते कसबा सर्कल पर्यंत सुद्धा आपण सुशोभीकरणाचं काम हाती घेतोय. तिथं सुद्धा पार्किंगच्या कशा जागा करता येतील त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे सांगितलं की वाहतुकीचं जसं तुम्ही प्रशासनाकडे जशी अपेक्षा करता तशी मी नागरिकांकडे सुद्धा अपेक्षा करतो की नागरिकांना सुद्धा तुमचा जीव महत्त्वाचा आहे. आपण मोबाईलवर बोलत बोलत गाडी चालवतो, 2 व्हीलर चालवतो, 3 व्हीलर 2 चाकीवर 3 जण बसवतो, त्याच्यात काहीतरी मोबाईल बोलत बसतो, 4 व्हीलर चालवत असताना मोबाईल बोलतो. या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं जे डिस्ट्रॅक्शन असतं रस्त्यावरचं ते कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होतं आणि अपघाताची फार मोठी शक्यता निर्माण होते. जिथं जिथं निश्चित बॉटल लेक आहे, सम्यकचे तिथं वॉटर लेक आहे, तिथं निश्चित आम्ही काम करणार आहोत. तिथं ते वॉटर लेक कसा काढता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण सगळ्यात महत्वाची, नागरिकांनी सुद्धा या वाहतूक व्यवस्थेमध्ये आता बऱ्याच ठिकाणी हे सुद्धा आढळलं की जे आता आपण पार्किंगला जागा केली, ती पार्किंगला जागा केल्यावर नंतर त्याच्या बाहेर एक गाडी लावली. मी तुम्हाला फोटो टाकतो उद्यापासून, किती ठिकाणी आपलेच नागरिक गाडी लावतात. तिथं आता आपण वॉर्डन्स नेमले, त्या वॉर्डन्सला कुठलं तरी बॅच बिल्ला दाखव, मी आमका आणि मी गाडी काढली. तुम्ही सुद्धा जरा आम्हाला सहकार्य करा, निश्चित आम्ही त्यात करणार आहोत. मी वाहतुकीच्या निमित्ताने आता पोलीस प्रशासनाला सुद्धा मी उद्या SP साहेबांना, आज एक दिन आहे सगळे, आज भीमा कोरेगावला सगळा पोलीस प्रशासन गेलं. मी SP साहेबांची वेळ मागितली कायदा सुव्यवस्था व वाहतुकीच्या प्रश्नाच्या निमित्ताने. मी पुण्याला जाऊन त्यांची बैठक घेणार आहे. टोईंग सर्व्हिस ही निश्चित, जसं मध्यंतरीच्या काळामध्ये यादव ट्रॅफिकला इन्चार्ज होते त्यास एक रिक्षा फिरत होती, एखादी गाडी रस्त्यात लागली तर त्यांना ते अनाऊन्स पुकारायचे की 5 सेकंदात तुम्ही ती गाडी काढा, एकदा तुमच्यावर जातो. तशी आपण सुविधा लवकरच त्यांच्याबरोबर कॉर्डिनेशन करून आपण ती चालू करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, चुकीच्या पद्धतीने गाडी लावली
तर त्याला आता टोईंग होणार आहे. आणि जर इमारतीला पार्किंगची व्यवस्थाच नाही केली तर इमारतीवर काय कारवाई ते करणार? इमारतीवर सुद्धा कारवाई करू. इमारतीवर सुद्धा कारवाई. आपण जिथं आहे ना अभिजित, जिथं आपण आपल्या ठिकाणी जिथं शक्य आहे ते इमारतीवर पार्किंग आहे नाहीये ते बरोबरच आहे. पण ह्याचा अर्थ नाही ना रस्त्याच्या मधोमध गाडी लावली. नाही, बरोबर. आपण पांढरा पट्टा केलाय, पांढरा पट्ट्याच्या बाहेर तर पार्किंग नाही व्हायला पाहिजे. आणि मोतीबागपासून कुठपर्यंत आपण सुशोभीकरण सुशोभीकरण मी तुम्हाला सगळा प्लॅन दाखवतो. कुठंही त्याला म्हणजे जिथं जिथं दाट लोट बसते जागा आपल्या ताब्यात आहे का? नाही नाही, जे आपण जे ताब्यात आहे फुटपाथ तेवढंच करणार आहे. फुटपाथच्या व्यतिरिक्त कुठली करतात नका काय. सर एक प्रश्न होता. तुम्ही युवकांसाठी बोलला, युवकांसाठी प्रोग्राम करताय. आपल्या बारामतीमध्ये शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. तुम्ही जर पुढच्या शारदा प्रांगणवर बघितलं तर तिथं साधारणतः वय वर्ष 10 ते वय वर्ष 14 या वयोगटातील मुलं फिरत बसतात. आणि इथल्या ज्या शाळा आहेत, नगरपालिकेच्या अंतर्गत असू द्या किंवा नगरपालिकेच्या शाळा असू द्या, ह्या शाळांवरची गुणवत्ता पूर्ण खालावत चाललेली आहे. मी जस्ट एकदा 1-2-3 शाळामध्ये गेलो, शाळेच्या बाहेरतील विद्यार्थ्यांना घेतलं, त्यांना लिहिता वाचता येत नाहीये. सगळ्यात महत्वाचं इथल्या शिक्षकांवर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काम करावं लागेल. इथली शिक्षण यंत्रणा सुधारावी लागेल. आणि हे जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत, ते शालाबाह्य विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जो म्हटला एसओपी, तो एसओपी इकडे करा, जेणेकरून हे जे छोटे बाल गुन्हेगार आहेत ते बाल गुन्हेगार याच्यातून होणार नाही. निश्चित आपण याबाबत पोलीस प्रशासनाची मदत घेऊ. शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी कसं ऍडमिशन शाळेत आहे पण ते बसत नाहीत शाळेत, ही शिक्षकांची जबाबदारी हो, आहे. ती शिक्षकांची जबाबदारी आहे, पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मुलांवर थोडे संस्कार करायला पाहिजे. आणि निश्चित जिथं स्टाफ कमी पडत असेल, नगरपालिकेत स्टाफ कमी पडत असेल, तिथं नगरपालिकेच्या स्टाफच्या शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा डिटेल त्यांचं मूल्यमापन करण्यात येईल. तसंच तुमचा जो प्रश्न होता की बारामती नगरपालिकेच्या शाळांच्या गुणवत्तेबाबत, तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की पुढच्या अकॅडमिक इयर पासून म्हणजे अकॅडमिक इयर 26-27 पासून आपण बारामती नगरपालिकेची पहिली CBSE शाळा इंग्लिश माध्यमाची केजी पासून सुरू करत आहोत. त्या सगळ्या शिक्षकांना म्हणजे जे शिक्षक आहेत ते एक NGOच्या मार्फत ते विनामूल्य आम्हाला देणार आहेत की ज्यांना सगळ्या अतिउत्तम म्हणजे सगळ्यात बेस्ट जे नॉलेज आहे टीचिंगचं, त्यांनी मुंबई, पुणे, दिल्ली, गुडगाव या ठिकाणी अशा शाळा चालवल्या. त्यांच्या माध्यमातून हा शाळा चालवायचा आमचा मानस आहे. एकदा एखादी शाळा चांगल्या पद्धतीने चालू झाली की इतरही पालकांना वाटेल की आपल्या मुलांनी शिकायला पाहिजे आणि इंग्लिश शिकायला पाहिजे. आणि ही ज्यावेळेस गोडी ज्ञानाची ज्यावेळेस मुलांमध्ये येईल त्यावेळेस निश्चित त्या मुलांमध्ये फरक पडेल. शेवटचा प्रश्न. धन्यवाद. शेवटचा प्रश्न आहे की आता तुम्ही म्हटले की पारदर्शक पुढं आपण नगरपालिकेचा कारभार बघणार आहात, परंतु ह्याच्या अगोदर 9 वर्षे हा प्रशासन म्हणून कारभार बघत होते. ह्याच्या अगोदर कुठली कामं कशी पारदर्शक झाली ह्याची चौकशी तुम्ही करणार का अध्यक्ष म्हणून? 9 वर्षाच्या विषय असा आहे की पारदर्शक कारभार निश्चित होईल. 5 वर्ष नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष होत्या. 18 फेब्रुवारी 2022 मध्ये आम्ही चार्ज सोडला. आलं लक्षात? 18 फेब्रुवारी. हा, तर त्या 18 फेब्रुवारीला पौर्णिमा त्यांनी चार्ज घेतला होता 2017 मध्ये सोडलेलाच सांगतो. आणि त्याच्यानंतर पूर्णपणे प्रशासनाच्या ताब्यामध्ये होतं. जवळपास 3-3.5 वर्षाचं बजेट हे पूर्णपणे प्रशासनाने ते सगळं केलेलं आहे. त्याच्यामधल्या ज्या ऑडिट कम्प्लायन्सेस असतील म्हणजे ज्यावेळेस कुठलाही आपला खर्च होतो त्याच्यानंतर त्याच्यात राज्य सरकारच्या बाबतीत त्याच्यानंतर ऑडिट होतं. त्या ऑडिटमध्ये जे काय त्रुटी आढळले आणि मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही कामामध्ये नगरपालिका प्रशासन एक चांगल्या पद्धतीने आता काम करताना एक SOP डिझाईन जी लोकांना सुद्धा कळेल की बाबा ह्याच्यात काय काय कामं समाविष्ट केली होती, काय काय झाली, काय काय पेंडिंग आहे. या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने प्रशासनाकडनं पारदर्शकपणे काम करून घेण्यासाठी आम्ही सर्व 41 नगरसेवक आणि मी कटिबद्ध आहोत. तुम्हाला ते लवकरच जाणवेल की पारदर्शक कारभार कसा असतो. काल मी एका ठिकाणी गेलो, तुम्हाला उदाहरण सांगतो. एका ठिकाणी गेलो, तिथं ठेक्याची एक बाई काम करत होती. तिला स्वच्छतेचा ठेका आम्ही कॉन्ट्रॅक्टरला दिला. बाई काय करत होती, एका साईडला बसली होती, मोबाईलवर गप्पा मारत होती. की तिला विचारलं, अहो ताई तुम्हाला इथं काय काम आहे? हो म्हटले काम आहे. काय काम केलं नाही? केलंय म्हटले. आणि तिथला जो कचरा बघितला निश्चित त्यामध्ये आदल्या दिवशी तिथं झाडलोट झाली नव्हती किंवा त्या दिवशी झाडलोट झालं नव्हतं. आणि तिचं काम आहे फक्त 6 ते 10 किंवा 7 ते 11 नंतर तिथं करत असतं.
म्हणून अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने जे जे आहे म्हणजे पारदर्शक कारभार म्हणजे काय की आता ह्याचा ठेका ह्याला दिलाय, ह्या ठेक्याला कोण ठेकेदार आहे, हा त्याच्या खाली कोण तिथं काम करतंय, त्याचं नाव, मोबाईल नंबर, हे सगळं तिथं ज्यावेळेस आपण देऊ आणि त्याचं कार्यालयीन कामकाज काय काय, त्यांनी काय काय अपेक्षित आहे, हे ज्यावेळेस नागरिकांना तिथं डिस्प्ले होईल. अजून काय लोकांना पाहिजे ते लोकांना वाचलं की कळतंय की तिथं बाबा सचिन सातवला हे काम दिलं होतं ठेकेदारांनी, सीओनी, नगरपालिकेने, आणि ते करत नाही. आम्ही त्यांना सांगू की जर काय तुम्हाला ह्या कामामध्ये कुठली त्रुटी आढळली तर ह्या नंबरला व्हॉट्सअप करा, तुमची सगळी गोपनीयता राखण्यात येईल. म्हणजे साधूनी काही दादांना जसा मेसेज पाठवतो ना तसा मेसेज आला तरी आम्ही गोपनीय राखतो. धन्यवाद. माईक